चालत असलेला हा शिवमहापुराण कथा यज्ञ पुण्य पावन अशा पर्व काळावर श्रावण मासाच्या अवचित्याने परमेश्वराची ही वाङ्मयीन सेवा करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. भगवंताची अनुकंपा झाल्याशिवाय ही सेवा जीवनामध्ये प्राप्त होत नाही. सगळ्या गोष्टी इतरत्र गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, पण कथा प्राप्त होण्यासाठी, भगवत चर्चा प्राप्त होण्यासाठी प्रारब्धच लागतं. जीवनामध्ये सत्संग ऐकत असताना त्याच प्रवाहामध्ये वाहवत जावं असं आपलं जीवन असलं पाहिजे. कथा ऐकत असताना कथा हे गंगेचं स्वरूप आहे. ती कथा ऐकत असताना कथेच्या स्वरूपात विलीन व्हायचं म्हणजेच स्वतःला पण गंगा स्वरूप बनवायचं म्हणजेच पवित्र स्वरूप बनवायचं. कथा ही अशी गंगा आहे की जी गंगा आपल्या घरापर्यंत, आपल्या गावापर्यंत चालत आलेली आहे. एक गंगा अशी आहे की त्या गंगेला डुबकी मारण्यासाठी आपल्याला फार गंगोत्रीला जावं लागेल. तिथेही गेल्यानंतर तिथे जाण्यासाठी पैसा लागतो. बरं, त्या गंगेमध्ये स्नान करायचं म्हटल्यावर शरीर हेल्दी लागतं. कारण गंगोत्रीचं पाणी जर तुम्ही बघितलं ना, तिथे पाय जरी टाकला तरी एका सेकंदात तुमचं पूर्ण शरीर बधीर पडतं. एवढं गार पाणी असतं, ते बर्फाचंच पाणी आहे. म्हणून त्या गंगेपर्यंत आपल्याला जावं लागेल. पण एक गंगा अशी आहे की जी गंगा बिलकुल आपल्यापर्यंत आलेली आहे. तिचं नाव आहे कथारूपी गंगा. त्या गंगेमध्ये गेल्यानंतर स्वास्थ्य चांगलं पाहिजे. त्या गंगेमध्ये गेल्यानंतर स्वास्थ्य चांगलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पैसा पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की तिथे डुबण्याची भीती आहे. पण या कथा गंगेमध्ये तुम्ही डुबले जरी तरी काही चिंता नाही, इथे उद्धार निश्चित आहे. इथे उद्धार निश्चित आहे. कारण ही गंगा अपवित्राला सुद्धा पावन करण्याची ताकद ठेवते. म्हणून कथा गंगा जीवन मुक्तीचं साधन आहे. शिव तत्व प्राप्त करून देण्याचं साधन जर कशात असेल तर ते शिव कथेतच आहे. जीवनामध्ये कथा ती गोष्ट आपल्याला प्रदान करून देते की जी गोष्ट काही जरी केली आणि संसारामध्ये कितीही खटाटेप केली तरी आपल्याला तिथे मिळणार नाही. सत्संग ऐकता ऐकता जीवनामध्ये स्थिरता आली पाहिजे. सत्संग ऐकायचा कशासाठी आहे? स्थिरता येण्यासाठी. कारण जिथपर्यंत जीवनामध्ये स्थिरता येत नाही तिथपर्यंत भगवंत आपल्यापासून पर आहे. पण ज्या क्षणाला जीवनामध्ये स्थिरता आली त्या क्षणाला तो भगवंत अपपर आहे. तो बिलकुल लांब नाही आहे, तो बिलकुल घटभीतर आहे. भगवंताने त्याचं वर्णन करताना सांगितले, सर्वस्व चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान नमपोहणंच वेदेच सर्वे रहमे वेद वेदांत कृतवेद विदेव चाहम. तो भगवंत म्हणतोय मी प्रत्येकाच्या हृदयपटलामध्येच आहे. फक्त त्याला प्रगट करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये स्थिरता आली पाहिजे. जसं दुधामध्ये लोणी आहे, तूप आहे, पण असं फ्रीज मध्ये किती महिने दूध ठेवलं म्हणजे त्याच्यापासून लोणी तयार होईल? नाही होणार. त्या दुधाला एका प्रक्रियेमधून जावं लागतं. त्या दुधाला तापवावं लागतं. तापवल्यानंतर त्या दुधाला आपल्या बोटाला चटका सहन होईल एवढ्या दुधामध्ये दुसरं दही त्याच्यामध्ये टाकावं लागतं, विरजण त्याच्यामध्ये टाकावं लागतं. आणि ते टाकल्यानंतरही काही काळ त्या दह्याला आणि दुधाला एकांत द्यावा लागतो, स्थिरता येऊ द्यावी लागते.
एकाने असंच ऐकलं आणि दही आणि दूध एकत्रित केलं आणि 5-5 मिनिटाला चमचा घालून फिरत होत. किती दिवसानंतर दही लागेल? कित्येक वर्ष जरी झाले तरी दही लागत नाही. तसंच बऱ्याच जणांचं आहे. मंदिरामध्ये यायचं पण बडबड करतच दर्शनाच्या लाईनीत लागायचं. इथे आल्यानंतर तरी चित्ताची स्थिरता असावी, इथं आल्यानंतर तरी बडबड कमी असावं, इथं आल्यानंतर तरी एकाग्रता सिद्ध व्हावी. कारण स्थिरता जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत तर भगवंत सापडणारच नाही आपल्याला. जगतामध्ये सगळीकडे अस्थिरताच आहे, संसारामध्ये अस्थिरताच आहे. किमान मंदिरात आल्यानंतर, कथा कीर्तनांमध्ये आल्यानंतर तरी माणसाने स्थिर व्हावं. तिथं बी आपली अस्थिरता भूमिका असेल तर मग आपल्याला कोण वाचवेल? हा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. कारण जीवनामध्ये अलौकिक गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर काहीतरी त्याग करावा लागतो. दुधाला दुधाच्या अस्तित्वाचा त्याग करून दह्यामध्ये रूपांतरित व्हावं लागतं. सामान्य प्रक्रिया. त्याला त्याचं अस्तित्व सोडावं लागतं. त्याने जर म्हटलं मी माझं अस्तित्व सोडणार नाही तर त्याचं दही होणार नाही. त्याचं दही नाही झालं तर त्याला विरजन नाही लावलं आणि विरजन नाही लावलं तर त्याच्यापासून लोणी प्रकट होणार नाही. तसं माणसाच्या जीवनामध्ये भक्तिरूपी विरजन लागल्यानंतर कुठेतरी स्थिरता आली पाहिजे. बऱ्याच जणांचं असं आहे की आज माळ घातली की उद्या आमच्या घरचे धुणे भांडे करायला देव आला पाहिजे. बऱ्याच जणांची भूमिका आहे मनामध्ये. त्यांना वाटतं आम्ही 108 बेलाचे पानं महादेवाला वाहिले, 1 लोटाभर जल वाहिला की त्याने आमच्या घरीच यावं सगळे कार्य करायला. देव इतका रिकामा आहे? तुकडोजी महाराजांचं फार गोड एक पद आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशान मिळायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान मिळायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बाजारचा भाजीपाला सुद्धा घेताना माणूस 10 वेळेला विचार करतो. तिथे विवेक बुद्धी असते त्याची. ही जुडी लहान आहे म्हणतात मेथीची, याच्यापेक्षा मोठी बघू. अख्ख्या जुळ्या पालत्या सुलत्या करते, त्याच्यातली चांगलीच उचलून घेणार. सामान्य व्यवहाराच्या ठिकाणी विवेक आहे, पण परमार्थाच्या ठिकाणी विवेक ज्या दिवशी जागृत होतो त्या क्षणाला भगवंत प्राप्त झाला म्हणून समजा. भगवंत तर दुर्लभ नाहीच आहे. आमचे गुरुदेव नेहमी सांगायचे अन्न दुर्लभ नाहीये, भूक दुर्लभ आहे. तसा भगवंत दुर्लभ नाहीये, भगवंत भेटण्याची तीव्रता दुर्लभ आहे. ज्या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये तीव्रता येते भगवंत प्राप्तीची, त्या क्षणाला तुम्हाला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवन जगत असताना अत्यंत महत्वाचं आहे की आपली भूमिका स्थिरतेकडे गेली पाहिजे. परमार्थ का करायचा? आता रिटायर झालोय, 4-5 कथा ऐकून घ्यायच्या, देव प्राप्त होईल, आहे टाइम म्हणून कथा ऐकायच्या, असं ऐकू नका. याच्यामध्ये तुमची बैठक सिद्ध होईल पण हृदय पटल शांत नाही होणार. कथा त्या भावनेने ऐका की ही माझ्या जीवनातली शेवटची कथा आहे. कथा या अवस्थेने ऐका की माझा आणि देवाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. जसं ज्या संसाराच्या गप्पांमध्ये काहीच नसतं, पण मुलाचं ऐकत असताना आपण एकाग्र होऊन ऐकतो, मुलीचं ऐकत असताना आपण एकाग्र होऊन ऐकतो.
घरातल्या संसाराच्या प्रत्येक जीवाचा ऐकत असताना जितक्या एकाग्रतेने ऐकतो तितक्या एकाग्रतेने जर कथा ऐकली तर भगवंत तुमच्या समोर उभा राहील. पण एकाग्रता जिथपर्यंत सिद्ध होत नाही तिथपर्यंत सत्संगाची गरज आहे. स्थिरता आली पाहिजे. बिगर स्थिरतेचं जीवन आपलं परिपूर्णतेकडे कधीच जाणार नाही. स्थिरता अत्यंत गरजेची, अत्यंत ग्राह्य आहे. हे गप्पा मारणं जरा शांत करा हो दर्शनावाल्यांच्या. एक तर पहिलेच वांग्यात घोडं जातं आणि त्याच्यातल्या त्याच्यात अजून असं असल्यावर तर मग गेलंच. स्थिरता अत्यंत महत्वाची आणि ही स्थिरता प्रदान करून देणारी, स्थिरता प्राप्त करून देणारी जर कोण असेल तर ती कथा आहे. आणि म्हणून संतांना अत्यंत जास्त प्राधान्य दिलंय. आपण काल ऐकलंय, मोते अधिक संत करी लेखा. रामचंद्र प्रभू रामायणामध्ये शबरीला उपदेश करत असताना सांगतायत की सत्संगाला अत्यंत महत्व आहे. का? कारण सत्संग हे दर्पण आहे. दर्पण म्हणजे कळतं? दर्पण म्हणजे आरसा. आरशामध्ये तुमचा चेहरा बघितला की तुम्ही आहे ते दाखवता का काहीतरी वेगळं दाखवतो आरसा? प्रत्येकाच्या घरी आरसा आहे की नाहीये? आहे. एवढंच आहे, कोणाच्या घरचा आरसा श्रीमंत असेल तर एखाद्याच्या घरचा आरसा गरीब असेल. पण आरसा नाही असा एखादंही घर इथं जगताच्या पाठीवर आपल्याला बघायला मिळत नाही. आरसा आहे तसं दाखवतो. किती श्रीमंत, किती मोठा आरसा घ्या, आरसा आहे ते दाखवतो. तसं सत्संग आपल्याला आपली अवस्था दाखवते, आपली भूमिका दाखवते. आपण कोणत्या अवस्थेला आहोत. एक सत्संग आरसा आहे आणि दुसरा आरसा आहे मन. मनाला सुद्धा शास्त्राने दर्पण म्हटलेलं आहे. माणूस कितीही जगताला फसू शकतो पण स्वतःच्या मनाला कधीच फसू शकत नाही. नाही फसू शकत. म्हणून तर एका ठिकाणी फार गोड म्हटलेलं आहे, तोरा मन दर्पण कहलाए रे, मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाई दे, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों का, भले बुरे सारे कर्मों को
देखी और दिखाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। हमने कितने अच्छे कर्म किए बुरे किए ये मन दिखाता है। मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से दुजान कोय। आपलं मन आपल्याला आहे तसं दाखवतोय, सत्संग आहे तसा दाखवतोय। माणसाला कधी कधी जे आहे तसं दाखवणारा आरसा कधी कधी माणसाला आवडत नाही, कारण जीवाचा स्वभाव असा आहे की आपण नाही आहे ते समाजाने आपल्याला म्हणावं, वा वा तुमच्यासारखा माणूस तर तुम्हीच। जे नाही आहे ते माणसाला जास्त आवडतं, अत्यंत स्तुती करणारा माणूस माणसाला जास्त आवडतो, पण एखाद्याने जर आपली वस्तुस्थिती वर्णन केली तर तो आपल्याला कधी आवडत नाही। पण लक्षात ठेवा, आपली वस्तुस्थिती सांगणारं जगत जाऊ द्या, जगत तुमच्या पुढे झुकत असेल, पण तुमच्या मनाच्या समोर तुमचं मन तुमच्या समोर कधी झुकत नाही। तुमचं मन तुम्हाला सांगतंय तू फार मोठी माळ घातली रे, पण तू किती बदमाश आहे हे तुलाच माहिती आहे। तो इस दर्पण के पास वसीलेबाजी तो नहीं चलती, बिल्कुल नहीं है, वैसा दिखा देता है। सत्संग ही तसंच दर्पण आहे। जीवनामध्ये स्थिरता प्रदान जिथपर्यंत होत नाही त्याच्यासाठी सत्संगाची अत्यंत गरज आहे। काल भगवान भोले बाबांनी पार्वती मैयाला सांगितलंय, जर संत आणि भगवंत दोघांमध्ये कोणाला अग्र लेखायचं असेल तर पहिले संतांना लेखा का, कारण संत हे चालते बोलते ब्रह्म आहे। ज्या क्षणाला संत भेट होते त्या क्षणाच्या काही कालानंतर 100% देवाची भेट होते म्हणजे होते। तीन समीकरण अत्यंत महत्वाच्या जीवनामध्ये, या तीन समीकरणापैकी एक समीकरण जरी आपल्या जीवनामध्ये आलंय तरी आपल्याला भगवंताची भेट होणार आहे। कोणते समीकरण आहे काळजीपूर्वक ऐका। जब संत मिलन हो जाए, जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना तेरा हरि से मिलन होगा। मन में दूजा कोई न बाए, सब में ही राम दिख जाए, तब इतना समझ लेना तेरा हरि से मिलन होगा। पहले समीकरण है, जब संत मिलन हो जाए तो समझ लेना भगवान की मिलन की घड़ी नजदीक आ रही है। दूसरा है, तेरी वाणी हरि गुण गावे, तो इतना समझ लेना तेरा हरि से मिलन होगा। मन में दूजा कोई न भावे, या मनामध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त कोणी आवडत नसेल तर समजावा आपल्याला काही काळानंतर देवाची भेट होणार आहे। सब में राम दिख जाए, सगळ्या जगतामध्ये ब्रह्म दिसणं म्हणजे समजून जावा की आपल्याला भगवंताची भेट होणार आहे। हे काही समीकरण आहेत की ज्या समीकरणाच्या अनुषंगाने आपण देवापर्यंत प्राप्त होण्याची लक्षणांमधून जाऊ शकतो। म्हणून आपल्या जीवनामध्ये ती अवस्था आली पाहिजे। ती अवस्था येण्यासाठीच कुठल्या तरी आकाराला शरण जावं लागेल, कारण जिथपर्यंत आपण सद्गुरूंना शरण जात नाही, जिथपर्यंत कोणाला शरण जात नाही, संतांना शरण जात नाही, तिथपर्यंत जीवनामध्ये भगवंताची अपरोक्ष साक्षात्काराची भूमिकाच तयार होत नाही। अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, अन्वयाने सांगितलं, व्यतिरेकानेही सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये। हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, अन्वयाने व्यतिरेकाने सांगतायत संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वही।
याच्याशिवाय होणारच नाही. कारण देव आपल्या समोरून जरी गेला तरी आपल्याला ओळखण्यासाठी ती दृष्टी नसते. ते दृष्टी प्रदान करून देणारा जर कोण असेल तर ती दृष्टी प्रदान करून देणारा तत्ववेत्ता पुरुष साधू असतो. जसा आपला बाप कोण आहे ही सिद्ध करून देणारी आपली आई आहे, तसा देव कुठे आहे कोण आहे हे सिद्ध करून देणारे संत आहेत. म्हणून संतांच्या भेटीशिवाय देव प्राप्त होत नाही. आज भगवान महादेव जे सांगतायत पार्वती मैयाला की संत का पहिले पूजावे, कारण देवाला देवत्व प्रदान करून देणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. आणि म्हणून संत चालते फिरते मंदिर आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताला शरण जाण्याच्या आधी संतांना शरण गेलं पाहिजे. सृष्टीची निर्मिती